टाळ्यांनी करणार आहोत. 1 2 3 1 2 3 1 2 3 जसं आपण शाळेत करतोय. एनसीसी क्लॅप. सो सगळे उभा राहा. 1 2 स्टार्ट. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. कीप सायलेन्स प्लीज. कीप सायलेन्स. शांतता ठेवा. ज्ञानदेवी सरस्वती मातेला विनम्र अभिवादन. सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणेशाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. मी प्रतीक्षा तुळजापरे आणि सुजल बिराजदार आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या या सोहळ्यात आपल्या महाविद्यालयाच्या अभिमानास्पद परंपरेला उजाळा देत आपण सर्वांनी एकत्रित होऊन आपल्या कॉलेज गीतासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तर यानंतर संगमेश्वर गीत होईल. Respected Head of Department Physics, Dr. Gawande Madam, now I invite you to introduce the program and extend to our esteemed guests. सर्वांना नमस्कार. आजच्या या खूप धडपडून आयोजन केलेल्या कार्यक्रमामध्ये मी विज्ञान शाखा, भौतिकशास्त्र विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे आपले सर्वात लाडके प्राचार्य डॉक्टर RP बुवा सर, उपप्राचार्य डॉक्टर SS पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर पुजारी सर आणि डॉक्टर पुरोहित मॅडम, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य सत्कार मूर्ती ज्यांना म्हणावं माझ्या सख्या डॉक्टर उषा जमादार मॅडम, डॉक्टर RP कुलकर्णी मॅडम आणि माझ्या प्रिय माजी विद्यार्थिनी एलिमिनाय मिस जोकारे अँड मिस चव्हाण, सर्व प्राध्यापक मंडळी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे प्रिय विद्यार्थिनींचं आज मनपूर्वक या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. सर अल्बर्ट आइन्स्टाईन आपल्याला सर्वांना परिचित आहेतच. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ, एक साधारण माणूस, एक विद्वान, तत्वनिष्ठ, सर्वांना त्यांची ओळख आहे. त्यांचा 14 मार्च 1879 त्यांचा जन्मदिवस. ते मूळचे जर्मन होते. 86 वर्ष त्यांना संशोधनासाठी वाहून टाकलेलं आयुष्य लाभलं त्यांना. थोडक्यात त्यांचा परिचय मी आज त्यांचा स्मरण दिन म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यासाठी आठवण सांगते. वर्गामध्ये कधीही कुठल्याही विषयामध्ये फार मार्क गुण त्यांना मिळालेले नाहीत. त्यांचं मूळ सेल्फ स्टडी, स्वाध्याय, स्वतः अभ्यास करायचे अतिशय कुतूहल व्यक्तिमत्व होतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी या तत्वाने जगले आयुष्य त्यांनी. 86 वर्ष आयुष्य त्यांनी विज्ञान आणि संशोधन
याच्यासाठी वाहून टाकलं. 14 मार्च 1955 साली ते आजारी पडले. त्यांना एओर्टिक न्युस्मिझम हा आजार झाला, म्हणजे मेन एओर्टा जी वाहिनी आहे ती सुजली, फुगली, जे प्युरिफाईड ब्लड सर्व शरीराला पोचवते. त्यामुळे झालं काय, शरीराचा रक्तपुरवठा खंडित झाला. डॉक्टरांनी त्यांना म्हणाले की तुमचं ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे ते नीट होऊ शकत होते. ऑपरेशन केलं त्यावेळेस काही एवढं मॉडर्न तत्व सर्जरीचे नव्हते सोयी, तरी पण ऑपरेशन केलं असतं तर ते जगले असते कदाचित जास्त. पण त्यांचं एकच म्हणणं होतं की मला देवाने जे जन्म दिला आहे, नैसर्गिक जन्माला आलो आणि मला नैसर्गिकरित्या जायचं आहे. आता माझी वेळ आलेली आहे आणि मी जाणार आहे. मला शांतीने जाऊ द्या, मला ऑपरेशन करायचं नाही. म्हणजे मूळचं नॅचरल लिव्हिंग जे होतं त्यांचं फिलॉसॉफी, अध्यात्म ह्याच्यावर भर होता. त्यांची आठवण म्हणून काही गोष्टी वाचण्यात आलेल्या मी आपल्याला सांगितलं. तर भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांना फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ह्या संशोधनाला नोबेल प्राईज मिळालं होतं, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर त्यांच्या आणखीन एक गमतीची गोष्ट, म्हणजे आश्चर्यकारकच आहे, त्यांचा मेंदू जो आहे तो म्युझियममध्ये ठेवला आहे, त्याला प्रिझर्व केलेला आहे, अजून पण आहे. आणि त्या मेंदूचा सखोल अभ्यास केलेला आहे. आणि त्या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की 100% जर मेंदू बघितला त्यातलं फक्त 86 वर्ष आईन्स्टाईन सरांनी 5% मेंदू वापरला आहे. म्हणजे इमॅजिन, कल्पना करा, आईन्स्टाईन सरांनी एवढे शोध संशोधन करून फक्त 5% मेंदू वापरला आहे. आपला कुठं पॉईंट नॉटमध्ये असणार आहे. म्हणजे आश्चर्यकारक आहे, इतका त्यांनी सखोल अभ्यास कंटिन्यूस वाहून टाकला आहे. आणि मलाही आश्चर्य वाटलं आणि कौतुक वाटलं त्याचं. काही नाही, त्यांच्याकडून मला एवढंच म्हणायचं आहे की आपण विज्ञान शाखेचे विद्यार्थी म्हणून किंवा साधारण माणूस म्हणून त्यांचे जे तत्त्व आहेत ते एक जरी आपण अंमलात आणलं तरी आज त्यांना आपण त्यांचं स्मरण केलं असं मला वाटेल. तर आजच्या मी जास्त वेळ न घेता पुनश्च सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि पुढची सूत्र माझ्या विद्यार्थ्यांना सुपूर्द करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. I am here to give a short information about Sir Albert Einstein. He was a much more than physicist. He was a pioneer who changed our views on space-time, gravity with his theory of relativity, along with famous equation E is equal to mc square, and his work in equation mechanics and cosmology. Sir Albert Einstein wasn't just about science. He stood for peace and exchange of ideas. He once said, imagination is more important than knowledge. संस्कृती आहे प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, प्रतिमा पूजनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करावे.
अभिषेक कुठे आहे? आणि टाळ्या पण वाजवायला सांगितलं. चालू कर. Dr. R.P. Bhuva sir to felicitate our guest Dr. Usha Jamadar ma'am. Once again, I request Dr. R.B. Bhuva sir to felicitate Dr. Rekha Kulkarni ma'am. I request our Vice Principal Dr. S.S. Patil sir to feliciate Miss Nikita Zokare. Once again, I request Dr. S.S. Patil sir to feliciate Miss Gayatri Zokare. Oh, sorry. Gayatri Chavan. Now, I request our principal, Dr. R.P. Bhuva sir, to feliciate Dr. S.S. Patil sir. मॅडम टाळ्यांचा आवाज जरा जोरात पाहायला पाहिजे. मॅडमचं व्हाईस प्रिन्सिपल करतील. प्राचार्यांचं हे करणार आहेत. मुळात टाळ्या वाजवणं थांबवूच नका. Now, I request Dr. S. Kavande ma'am to feliciate Dr. R.P. Bhuva sir. Have the honor of inviting our esteemed alumni, Miss Nikita Zokare, to share our valuable insight and experience with us. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. BSc थर्ड इयरचा क्षण आठवतं. असेच आम्ही बेंचेसवर बसलो होतो सगळेजण आणि सेम आम्ही ऑर्गनाईज केलं होतं. जसं आज मला खरंच विश्वास बसत नाही, मी ॲज अ गेस्ट म्हणून आली आहे. थँक्यू सो मच फ्रॉम ओके मॅम. मला जेव्हा आमच्या सुरुवातीला लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा स्टार्ट झालं कॉलेज, तेव्हा वाटलं होतं की का चालू झालं वगैरे, किंवा एक लॉकडाऊनमध्ये निवांत दिवस घालवले होते आम्ही. त्याच्यानंतर जेव्हा स्टार्ट झालं महिन्याभराच्या नंतर असं वाटलं, म्हणजे अजून पण वाटतं की ते 1.5 वर्ष ऑफलाईन झालं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. कारण त्या 1.5 वर्षात आम्हाला नॉलेज, मला वाटतं की माझ्या ह्याच्यानं खूप कमी ग्रास्पिंग आमची झालेली आहे. मला कावळे सरांचं एक वाक्य आठवतं, अजून जर तुमचे 1.5 वर्ष जर ऑफलाईन झालं असतं तर तुम्ही फिजिक्सचे मास्टर झाला असतात, हे त्यांनी बोललेलं मला अजून पण आठवतं आहे. आणि जे 1.5 वर्षात नॉलेज आम्हाला मिळालं, मला वाटतं की अजून जर ते 3 वर्षात रूपांतर झालं असतं तर नॉलेज आमची खरंच वाढली असती. पण ठीक आहे, 1.5 वर्षात पण खूप काही आम्ही शिकलो आहे. टीचर्स, माझं केमिस्ट्री नसल्यामुळं मला एवढं नाही माहिती, पण माझ्या भावाकडून मी जेवढं ऐकलं केमिस्ट्री डिपार्टमेंटबाबत, ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, माझं PCM ग्रुप असल्यामुळे बायोलॉजीचा एवढा काही संबंध नाही आला कधी. पण मॅथ्स ग्रुप, ए ग्रुप जो आहे ते मला नाही वाटत इथलं जे कॉलेजमधलं नॉलेज आहे बाकीच्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसला
ते काय म्हणता येईल, इथलं नॉलेज आपल्याला त्यांच्यासमोर आपण खूप वर, आपलं नॉलेज खूप वरपर्यंत आहे. कारण मी आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिकते आहे. 3rd इयरच्या स्टुडंट्सना माहीत असेल की प्रोजेक्ट काय असतो, डिपॉझिशन. हां, तर तिथे त्यांनी प्रोजेक्ट केला नाही. तुमचा हा प्लस पॉईंट आहे, कारण तुम्ही तिकडे जर गेला तुम्हाला ऑलरेडी बेसिक इन्फॉर्मेशन माहिती की कसं करतो आहे आपण. त्यांनी फक्त 40 मार्क्सची एक्झाम दिली, आपण इथे 70 देतो आहे. मला वाटतं आपलं नॉलेज खरंच आहे, पण मला जाणवलं की माझ्या बाबतीतच प्रेझेंटेशनला आपण कुठेतरी कमी पडतो आहे. माहिती नाही, इथलं होईल मॅनेज, कारण बोलणं पण झालं आहे. प्रेझेंटेशनमध्ये आपण मागे पडतो. नॉलेज आहे, पण प्रेझेंट कसं करायचं ह्यामध्ये आपण मागे पडतो आहे. त्या बाबतीत प्रिपेअर करून घ्या आणि इथल्या लॅबचा किंवा टीचर्सचा जेवढं आपल्याला नॉलेज त्यांच्याकडून घेता येईल तेवढं घ्या. कारण पुढे गेल्यानंतर तुम्हाला नॉलेज देणारे कोण भेटणार नाहीत किंवा मोटिवेट करणारे कोणच मिळणार नाहीत. तिथे जेवढं होईल मागे घेणारेच भरपूर जण आहेत, डिमोटिवेट करणारे खूप जण आहेत. आणि इवन एक सोलापूर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स रँकर तर आहेतच, पण त्यांना बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सना त्यांना डायजेस्ट होत नाही की आपण हुशार आहोत किंवा आपलं नॉलेज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. सो मला वाटतं की जेवढं तुम्हाला नॉलेज आणि प्रॅक्टिकल लॅबचा जेवढा यूज करता घेईल, आपले टीचर्स खूप नॉलेजेबल आहेत. कारण तिथे गेल्यानंतर जे मी एक्सपिरियन्स केलं आहे, तिकडच्या स्टुडंटसोबत कॉम्पिट करताना काय एक्सपिरियन्सेस आलेत ते मी माझ्या ह्याच्यातून सांगते. तुम्ही टीचर्सकडून भरपूर नॉलेज घ्या. इथले टीचर्स जेवढे नॉलेज तुम्हाला देतील ते पूर्ण ग्रास्प करा आणि तुम्ही बाहेर जगात कुठेही कॉम्पिट करू शकता. इवन संगमेश्वर कॉलेजचे स्टुडंट्स कुठेही कॉम्पिट करू शकतात, हा एवढा तरी विश्वास मला शिवाजी युनिव्हर्सिटीला गेल्यानंतर मिळाला आहे. टीचर्सकडून खूप काही घेता येतं, तेवढं घ्या नॉलेज. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. Now, have the honor of inviting our esteemed alumni once again, Miss Gayatri Sawan, to share the valuable insights and experience with us. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. खरं तर मागच्याच वर्षीची गोष्ट आहे. सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचीच बर्थ ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करत होतो आणि मी तर ॲज अ स्टुडंट म्हणून बसले होते आणि शिवानी दिदी इथे ॲल्युमिना म्हणून आली होती. तेव्हाच असं वाटलं होतं की एक ना एक वर्ष आपल्यालासुद्धा ही संधी मिळावी आपला एक्सपिरियन्स शेअर करण्याची, इथे समोर सगळ्या गेस्टसोबत बसण्याची. आणि एवढ्या लवकर ही संधी मला प्राप्त होईल असं कधी वाटलं नव्हतं. सो थँक्यू एव्हरीवन मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आज इथे बोलताना खरं कॉलेजचे दिवस आठवत आहेत, कारण मी माझ्या लाईफमधलं सगळ्यात मेमोरेबल आणि न विसरता येईल असे मुमेंट्स या कॉलेजमध्ये शेअर केलेत. मी 11th असल्यापासून संगमेश्वर कॉलेजमध्ये आहे आणि आज जेव्हा मी इथून बाहेर पडून शिवाजी विद्यापीठमध्ये शिकत आहे, तिथे गेल्यावरती आपल्याला लक्षात येतं की आपल्या कॉलेजने आपली किती बेसिक तयारी करून घेतलेली असते. आपले टीचर्स जेव्हा आपल्याला शिकवत असतात तेव्हा आपल्याला वाटतं की यार काय टीचर एवढे डीप का जात आहेत किंवा एवढे शिकवा, एक्झामपुरता अभ्यास करूया. पण आज जेव्हा तिकडे शिकत आहे मी, तेव्हा तिथल्या कन्सेप्ट्स इतके इझी वाटतात. याचं कारण हेच की त्याच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स मॅमनी आणि सरांनी आमच्या BSc क्लिअर करून घेतलेल्या आहेत. मग ते सेमिनार असू देत, प्रॅक्टिकल असू देत, समोर जाऊन कॉन्फिडंटली बोलणं असू दे. गावंडे मॅमचं नेहमी असायचं की टीचिंग थ्रू लर्निंग. मॅम आम्हाला एक एक टॉपिक द्यायचे आणि तो वर्गामध्ये आम्हाला शिकवायला लावत होते. काही डाऊट्स असतील मॅम स्वतः येऊन क्लिअर करत होते. तेव्हा कळायचं की एखादा कन्सेप्ट शिकवतानाचा त्या कन्सेप्टचा किती डीप स्टडी आपण स्वतः केला पाहिजे आणि आपल्याला समजलेली एखादी गोष्ट इतरांना आपण कशी समजावून सांगितली पाहिजे. सेमिनार रिप्रेझेंट करतानासुद्धा मैत्री मॅमनी आमच्या PPTमधले खूप बारीक बारीक पॉईंट्स आम्हाला लक्षात करून आणले होते. तेव्हा वाटायचं की मॅम किती चेंजेस करायला लावत आहेत, एवढं काय डिटेल बघत आहेत. पण त्या बारीक गोष्टी किती इम्पॉर्टंट असतात आज तिथे गेल्यावरती आम्हाला कळलं आहे.
कारण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सेमिनारला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं, त्याला खूप मार्क्स आहेत. हर एक सेममध्ये तुम्हाला सेमिनार प्रेझेंट करायचे असतात आणि जर आपण टीचर्सच्या मनाप्रमाणे सेमिनार दिले नाहीत तर ते रिपीट करत जातात जोपर्यंत त्यांच्या मनाप्रमाणे आपण देत नाही. पण आता आम्ही संगमेश्वरच्या 3 स्टुडंट्स इथे आहोत, त्यापैकी एकीचा सुद्धा कोणता सेमिनार रिपीट पडलेला नाही आहे आणि याचं सगळं क्रेडिट मॅम तुम्हाला जातं. प्रॅक्टिकल्स जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल्स परफॉर्म करत होतो आमच्या म्हणजे कॉलेजमध्ये आमच्या सगळ्या स्टुडंट्सची आवडती जागा म्हणजे आमची लॅब असायची. ऑफ लेक्चर्स मिळाले तरी आम्ही लॅबमध्ये जायचो आणि प्रॅक्टिकल्स करायचो, प्रोजेक्ट्स करायचो. आणि मला खरंच इथे आज सांगायचं वाटतं की आम्ही कधीसुद्धा लॅबमध्ये जाऊ दे. आपले जे काही स्वामी काका आहेत, कळसे काका आहेत, त्यांनी आम्हाला असं कधीच म्हटलं नाही की तुमचं टायमिंग नाही आहे, आता येऊ नका. ते जेवत जरी असतील तरी उठून आम्हाला लागणारे सगळे ॲपॅरेटस देत होते. आम्ही सारखं त्यांच्याकडे जातो की काका हे नाही आहे, हे हवं आहे, ते कुठे सापडत नाही. त्यांनी कधीसुद्धा आम्हाला काही कंटाळा केला नाही किंवा आम्हाला इग्नोर केलं नाही. हवं तेव्हा ते आम्हाला ते सगळं देत होते आणि त्यामुळे आम्ही इतके छान प्रॅक्टिकल परफॉर्म करत होतो. आणि कारंडे सर आणि कावळे सर कोणतंही प्रॅक्टिकल शिकवताना ना प्रॅक्टिकल फक्त रिडिंग्स कसं घ्यायचं हे कधीच सांगत नव्हते. त्याची सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आम्हाला सांगत होते आणि आज तिथे त्याचा आम्हाला इतका जास्त उपयोग होतो की तिथे प्रॅक्टिकल परफॉर्म करताना वायवा खूप विचारली जाते, छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जातात आणि ते सगळं आम्हाला सरांनी इथे सांगितलं असल्यामुळे तिथे आम्ही त्याचे आन्सर्स देऊ शकतो कॉन्फिडेंटली. त्यामुळे थँक्यू सो मच सर, एवढं छान आमची तयारी करून घेतल्याबद्दल. आणि मी एक स्पोर्ट्स प्लेयर आहे. मी कॉलेजमध्ये असताना सारखी मॅचेसला जायचे, त्यामुळे माझे प्रॅक्टिकल्स, माझे लेक्चर्स, इवन मी एक्झाम उडवूनसुद्धा मॅचेस खेळायला जायचे. सो मला तर असं वाटत नाही की सोलापूरमध्ये दुसरं कोणतं कॉलेज आहे जे तुम्हाला एक्झाम स्किप करून मॅचेसला द्यायला देतं आणि तुमची एक्झाम घेतली जाते. म्हणजे मी माझ्या स्पोर्ट्सच्या इतर फ्रेंड्सशी बोलते, सो ते बोलतात की त्यांना अलाउड नाही आहे एक्झाम बुडवून मॅचेस खेळायला जाणं किंवा इतर कोणते त्यांचं जे काही पॅशन असेल ते कंटिन्यू करणं. पण आपलं कॉलेज जर आपल्याला एवढ्या सगळ्या संधी देत आहे, एवढा सपोर्ट करत आहे, तर आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. माझे लेक्चर्स जरी मिस झालेले असतील, प्रॅक्टिकल्स जरी मिस झालेले असतील, मी कधीही मॅमकडे जायचे, सरांकडे जायचे आणि त्यांनी मला कधीच म्हटलं नाही की नंतर ये किंवा फ्रेंड्सना विचार. मॅम स्वतः येऊन, सर स्वतः येऊन मला सगळं एक्सप्लेन करत होते. जोपर्यंत माझे सगळे डाऊट्स क्लिअर होत नाहीत तोपर्यंत ते मला शिकवत होते आणि त्यामुळे कुठेतरी मी अभ्यासासोबत माझं जे पॅशन आहे खेळायचं ते कंटिन्यू करू शकले आणि त्याचा बॅलन्स करू शकले. जर कॉलेजने मला सपोर्ट केला नसता तर मी हे करू शकले नसते. आणि आजकाल जगात हे आहे की सायन्स स्टुडंट्स म्हणजे फक्त अभ्यास करतात, ते इतर काही करत नाहीत. सो तसं नाही आहे. आपण आपल्या अभ्यासासोबत आपलं जे काही टॅलेंट असू दे, खेळ असू दे, कोणती कला असू दे, ते आपण सगळं कंटिन्यू केलं का पाहिजे. कारण हे वय लाईफमध्ये परत येत नाही आणि या वयातच आपल्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते. सो आपण आपलं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करून आपल्या अभ्यासासोबतच आपल्या इतर टॅलेंटनासुद्धा टाईम दिला पाहिजे, खेळलं पाहिजे. तुमचे जे काही आवडतं कला आहेत, डान्स असू दे, चित्रकला असू दे, वादन, गायन, सगळं कंटिन्यू केलं पाहिजे. कारण आता नाही करणार तर मग कधी करणार. आणि आपल्याला इतकं चांगलं कॉलेज मिळालेलं आहे जे आपल्या टॅलेंट्सना एवढं सपोर्ट करतं, वाव देतं. इथं प्रत्येक गोष्टीचं कौतुक केलं जातं आपल्या कॉलेजमध्ये आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं जातं नेक्स्ट टाईम ती गोष्ट करताना आणखीन जास्त उत्साह आपल्याला येतो, आणखीन जास्त इंटरेस्टिंगली लक्ष देऊन लास्ट टाईमपेक्षा चांगला रिझल्ट आणण्याच्या हेतूने आपण ती गोष्ट करत असतो. सो आपलं कॉलेज जर आपल्याला एवढं सपोर्ट देत आहे तर आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. सगळे टीचर्स, फक्त फिजिक्सच नाही, सगळ्या डिपार्टमेंटमधले टीचर खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप चांगलं शिकवतात आणि आपले सगळे डाऊट्स कधीही क्लिअर करतात, कधी आपल्याला इग्नोर करत नाही. सो आपल्याला मिळत आहे तर आपण त्याचा खूप जास्त फायदा करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक्सपिरियन्स केलेलं टीचर्स आणि स्टुडंट्सचं बॉन्डिंग. आज मी तिकडे शिकते, सो तिथे कोणतं जरी स्टडीमधला जरी डाऊट असेल तरी तिथे टीचर्सना विचारावं की नाही किंवा काय म्हणतील अशी भीती वाटते. पण मला इथे संगमेश्वरमध्ये असताना फक्त अभ्यासासाठी नाही, माझं करिअर असू दे, पुढं कोणतं कॉलेज घेऊ, कोणते स्पेशलायझेशन करू, असे डाऊट्स मी पासआउट झाल्यावर सुद्धा आले तरी मी इथे हक्काने येऊन टीचर्सना विचारत होते, त्यांच्याशी डिस्कस करत होते आणि त्यांनी मला हर टाईम प्रोत्साहन दिलं आहे.
हेल्प केली आहे. त्यामुळे टीचर्स आणि स्टुडंट्सचं इथलं बॉन्डिंग मला खूप छान वाटतं. खूप फ्रेंडली आहेत सगळे टीचर्स आपल्यासोबत. आणि त्यामुळे कुठेतरी मी आजसुद्धा कॉलेजला आणि टीचर्सना खूप जास्त मिस करते. आमचे सगळे स्टुडंट्स असं म्हणतात की MSc फिजिक्स जर संगमेश्वरमध्ये स्टार्ट झाला आम्ही अजूनही इथे यायला तयार आहोत मॅम ॲडमिशन घ्यायला. कारण खरंच इथल्यासारखं शिक्षण, इथल्यासारखं तुम्हाला शिकवणं तिथे नाही आहे असं मला वाटतं. आणि आपल्या कॉलेजमधलं सगळ्यांचंच सिनियर्स आणि ज्युनियर्सचं बॉन्डिंगसुद्धा इथं खूप चांगलं आहे. इथं म्हणजे मी तिकडे ऑब्झर्व केलं की सिनियर तर सिनियर, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, ते असं स्वतःहून येऊन तुमच्याशी बोलत वगैरे नाही. तसं आमच्या बॅचला तर नव्हतं. माझी बॅच सिनियर निकिता दिदीच होती आणि लकीली मला ती तिकडे पण मिळाली आहे. खरं ती एक मोठ्या बहिणीप्रमाणे आम्हाला तिकडे सपोर्ट करते, हेल्प करते. आणि इथे असतानासुद्धा तिने खूप सपोर्ट केला आहे. कोणतेही सिनियर तुम्ही कधीही जावा, कधी म्हणणार नाहीत की टाईम नाही आहे किंवा तुमचं तुम्ही बघा. ते तुम्हाला हवी ती हेल्प करतील. सो सगळं मिळतं आहे तुम्हाला संगमेश्वरमध्ये. आपण सगळेजण खूप लकी आहोत की संगमेश्वरसारख्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतलं आहे. सो आपण त्याचा फायदा करून घेऊयात. आणि आणखीन एकदा थँक्यू मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल. थँक्यू. Now, I request Ms. Shivani Gawande ma'am to share their thought with us and guide the students. Good afternoon, everyone. Respected dignitaries on the dais, the students and all the participants present in this hall. I'm Shivani. It's not unfortunate, but I'm very privileged to skip Gawande from Shivani Gawande, because the person who is standing in front of you is the product of Department of Physics, Sangameshwar College, Solapur. So, I would like to present here my own views, only being Shivani. Actually, काय झालं आहे, the descriptive answers खूप झालेत. So, I would like to proceed for the short answer question type. Okay, I'll be giving the short answers. Thank you for the wonderful insights, my junior. पहिली गोष्ट, I don't believe I have passed 8 years after UG, and I have come here after 8 years. I don't believe the 8 years long journey is so wonderful, so beautiful. त्याचा पाया आम्ही जेव्हा UGला होतो ना तेव्हाच बांधला गेला होता. So I would specifically highlight certain P's. P's म्हणजे P for pink नाही, certain P आहेत which are must and necessary for you people being the student to imbibe those values. The first P is perception. Perceptionचा काही अंदाज आहे कोणाला? वन वर्डमध्ये काही सांगाल कोणी? What is perception? परसेप्शन म्हणजे आकलन शक्ती. ओके, व्हॉट यू मीन बाय आकलन? अंडरस्टँडिंग. ओके, तुम्हाला काय बनायचं आहे, काय व्हायचं आहे, कोणाला रोल मॉडेल म्हणून बनवायचं आहे, हे सगळं डिपेंड करतं परसेप्शनवर. ओके, सो द बेटर यू परसीव युअर ओन सेल्फ, द मोर वंडरफुल यू अप्रोच युअर सक्सेस, युअर एम. द नेक्स्ट इज पर्सिव्हिरन्स. पर्सिव्हिरन्स म्हणजे काय असतं? करेक्ट, परफेक्ट. चिकाटी. चिकाटी काय लागते? टू स्टिक टू युअर एम, टू स्टिक टू युअर एफर्ट्स. जिथे तुम्हाला पोचायचं आहे त्या एफर्ट्सला तुम्ही चिटकून राहण्यासाठी तुम्हाला चिकाटी लागते. द मोर युअर पर्सिव्हिअर, द मोर युअर ॲडरंट टू युअर एफर्ट्स. द नेक्स्ट इज एनी गेस? पंक्च्युअलिटी. आय वुड से पंक्च्युअलिटी म्हणजे नुसतं वेळेवर येणे, वेळेवर जाणे हे नसतं. हिट द आयन when it is hot. ओके, हिट द आयन when it is hot म्हणजे राईट टाईमवर राईट ॲक्शन, राईट प्लॅनिंग, एक्झिक्युशन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आलेली संधीचा योग्य वेळी उपयोग करणं खूप महत्त्वाचं असतं. दॅट इज पंक्च्युअलिटी. द नेक्स्ट इज, हे सगळं झालं बट इम्पॉर्टंट आहे, हे सगळे पिलर्स झाले. आय वुड लाईक टू हायलाईट द बेस ऑफ ऑल द पिलर्स. जसं एखाद्या बिल्डिंगचे पिलर्स जेवढे स्ट्रॉंग असायला हवे तसंच त्याचा बेससुद्धा असायला हवं. द नेक्स्ट पी इज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल, PRINC, PAL सर तर आहे तिथे, बट आय वुड लाईक टू हायलाईट PLEचा प्रिन्सिपल आहे. तो प्रिन्सिपल म्हणजे तत्व. किती यश मिळतं, किती मोठे होता, किती श्रीमंत होता, किंवा वॉट एव्हर यू अचीव, ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे तिथपर्यंत कसं पोचता. तात्विक, तत्ववादी असणे, सात्विक असणे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. भलेही इतरांच्या मानाने तुम्हाला थोडं कमी जास्त मिळत असेल, बट इट डझंट मॅटर. द वे यू रीच युअर एम इज द मेन थिंग विच डिटरमाइन्स अ सक्सेस अँड द टिकाऊपणा ऑफ दॅट सक्सेस.
यश टिकून राहतं तुमच्या प्रिन्सिपल्स फॉलो जे तुम्ही करता आणि केवढ्या ॲडहरंटली करता. जसं कर्ण माहिती आहे तुम्हाला महाभारतातले पात्र, म्हणजे ते होते पण नुसतं पात्रच नाही आहेत ते म्हणायचे तत्त्व ते असतात जे माणसाच्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस ते पाळणं सोडत नाही. इट्स नॉट फॉर द कन्व्हिनियन्स. आपल्या सोयीप्रमाणे फॉलो करणं इज नॉट तत्त्व. आपल्याला अशक्य असलेल्या परिस्थितीत आपण असून देखील ज्याला आपण फॉलो करतो किती त्रास होऊ दे त्याला तत्त्व म्हणतात. दॅट इज प्रिन्सिपल. ओके. अँड ऑल ओव्हर हे सगळं झाला सार ही जी पिलर्स आहे त्याचा बेस आहे. ह्याला जर फॉलो केलं तुम्ही तर इथून जेव्हा पासआउट व्हाल ना तर ती खंत राहणार नाही मनामध्ये की काश मी हे सगळं जर शिकले असतो तर ही अवस्था आली नसती. की सपोज फॉर्च्युनेटली यू पीपल आर गोइंग टू सक्सेड बिकॉज यू आर संगमेश्वरियन. ते तर आहेच आहे. बट तुमच्या मनापेक्षाही जास्त तुम्हाला हवं आहे त्यापेक्षाही जास्त यशस्वी जर व्हायचं असेल तर माझी हे काही पीज लक्षात ठेवा, त्याला फॉलो करायचा प्रयत्न करा. Satisfied with what you get, because after all contentment is important. Okay, so this is all about I wanted to say and share to my fellow students, the fellow juniors, and I'm very grateful for the college, Sangameshwar College, Solapur, and now it's autonomous. जेव्हा आम्ही BSc ला होतो 2016 मध्ये त्यावेळेस NAC आलं होतं. त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की तेव्हा ऑटोनॉमी वगैरे असं काही आम्ही एवढे परिचित नव्हतो त्याला. बट वी वर लाईक व्हेरी पॅशनेट. पीस पॅशन अगेन पॅशनेट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. आता पाहीन मी पॅशन दिसेल मला टीमवर्कमध्ये ज्यात जास्त इम्पॉर्टंट असतं ते टू बी ॲडहरंट टू युअर एम्स. सो पॅशन इज ऑल्सो दॅट वे व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर अ कॉलेज फॉर ऑर्गनायझिंग दिस सर अल्बर्ट आइन्स्टाईन बर्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन अँड मेकिंग मी पार्ट ऑफ दिस सेलिब्रेशन. थँक यू सो मच the organizers for calling me upon here to deliver some certain thoughts, and thank you so much. Thank you. धन्यवाद मॅडम, आपण हे महत्त्वाच्या माहिती दिल्याबद्दल. Now I welcome Honorable Principal Dr. R.P. Boa sir to deliver their speech. Now I request our chief guest Dr. Usha ma'am to deliver their speech. A very good afternoon. Respected Principal Boa sir, Vice Principal of Arts Faculty, Science Faculty, HOD, Gawande ma'am, staff faculties of science departments, all student friends. When Gawande madam called me yesterday to be a guest at college, it was surprising. All the time, I used to organize the programs for others, functions for others. But today I am called here. It's an honor. Every month, mostly I'll be in a college. Everybody will tell that, मॅडम तुम्ही रिटायर झालात काय असं वाटतच नाही आहे. मला पण एक एकदा असंच वाटतं. सारखं मी कॉलेजमध्ये जाते आहे. Why? What makes me to come here? I feel proud. I feel attached. I feel passionate. I have some nostalgic memories with this college. On the outset, I congratulate all the organizers for organizing this beautiful function. Science departments organizing the program. Apart from their busy schedules, their theory, their practicals, they are busy. Among all those things, organizing a program, as I know that just now madam was telling, it's very hectic to organize a program. Coordinating the people, it's very difficult. And why? The teachers take a pain. It's only because of you people. Only because of you. They want you to learn so many things over here. They want you to groom over here. They want to help you.
So they want to help you to see the world through some else's eyes. Just now you have seen the 2 alumni or 3 alumni sharing their thoughts, their experience and their memories. What are you going to take from them? That's more important. Attending a function is very easy. काय 1 तास आहे बसायचं, आपण मोबाईल बघायचा, आपण ते करायचं नाही. तुमच्या आयुष्यातला तुम्ही 1 तास कुठलाही कार्यक्रमाला देता म्हणजे तर ते 1 तासाचा तुम्हाला काहीतरी मिळाला पाहिजे. You should gain something in your life because you are giving your valuable 60 minutes. Once that 60 minutes is minus, deducted from your life, don't forget that. So, one thing I always want to tell you, if you respect the time, time will always take care of you. Time is very important. Second, discipline. Because the social media has made you most indisciplined. It's, for time being, it's okay, you enjoy it. But later on, when you cross this age, when you become responsible, when so many things are expected from you, not only from the family but from the society also, at that time you realized you have not utilized your student life in a better manner. Whatever you are going to gain here, you are going to get the fruits of it after 5 years or 6 years. You are investing here. You go on investing. You are going to get the fruits afterwards. Then you don't regret. मी करायला पाहिजे होता, मी केले नाही. मला संधी होता, मी केले नाही. As today I have seen the program that they have organized. As being the faculty of this college, I used to make the students to participate. Because now people are expecting multi-skills from you. Just now one of the alumni told me, communication. We are unable to present. आपण कम्युनिकेशनमध्ये आपण कमी पडतो. का पडतो? Where we are lacking. We are not giving the time to express ourselves. I used to always give a simple, if you have seen a movie yesterday, come to the college or come to your friends or somebody, ask them, have you seen this movie? No. Narrate the story to them. When you are narrating, you are not going to narrate it 100% that you have seen. You are going to add something to it. You make it more pleasurable. That's what you do. From there you start the communication. And now the communication is deteriorating. It is going down. It is minimizing now. Everybody are busy now. But human touch is very important. Human bonding is very important. If you don't have that thing, life becomes very difficult. Just as I'm having much leisure time now, I'm surfing on the social media and all. I've seen an IIT person working in USA, earning thousands of dollars. But somebody interviewed him on the path, on the road. And he said that everything he told, he was very happy to share his earnings, his everything, the returns. But what are you missing? I thought that he'll be telling his family. His family, mostly we miss. But he did not say the family. He said human relations, human bonding. घरातनं बाहेर पडताना आई विचारते ना, कुठं चाललंय? इतका राग येतो आपल्याला. काय विचारते? थोडं वेळ झालं की फोन करून विचारतात, कुठं आहेस? कधी येणार? राग येतो. जेवण करून बाहेर जा, राग येतो. एवढंच का खाल्ला? राग येतो. परंतु जेव्हा कोणी तुमच्यासोबत नसतात तेव्हा ही आठवण येत असतं. यू नीड समबडी. Human relations. Try to build up that human relations. That's very important thing. If you don't have that science is far away from the human bonding or humanity. But don't do that. I think everybody know the example of Sunita Williams, who is there in this satellite. From last 1 year, she's just going on and round and round. She's unable to come down. This is science. This is science. But what about us? Facebook, WhatsAppवर चॅट करतो, फ्रेंड्सला भेटत नाही, रिलेटिव्सला भेटत नाही, बोलत नाही. परंतु हे शक्य आहे ना, आपण करू शकतो ना. बट व्हॉट अबाउट हर?
Because of science, she is there. But she wants to come down to the earth, to her people, to her family, to her country. Unable to come. No science is helping her to come down. Think of it. This is what we are going to learn. Yesterday, just I was again, another last example I'm going to tell, and okay, I'm going to stop. I think Bumrah. Everybody knows now. We are missing him in Champions Trophy. When he was very young, he lost his father. He comes from a very lower family. And he was very good in sports. I remember another example related to it, I'll be telling. He asked his mother, I'm a sports person, I want shoes, good quality shoes. He took his mother to Nike, the branded shoes. When the mother saw the price of the shoes, she said that, highly impossible. I can't even see the price. Buying is far away. Then the child becomes very sad because he knew. He knew what was their position. The mother cannot buy it, afford it to buy. Then he said that a day will come. Definitely I'll come to this shop and I'll buy. But the mother was crying yesterday and she was telling, now he has hundreds of branded shoes in his shoe rack. This is the commitment. He worked so hard to buy one pair of Nike shoes. Now hundreds of them are there in his rack. So this is the commitment. This is the passion. This is the aim that you have. Okay? Have some aim in your life. Without aim, you are just like a storm. कुठं दिशा मिळतो तिथं वाहत जाता तुम्ही. तसं नसावा. You should be clear in your vision. That's more important. 2 parents are there here of the 2 alumni. One is Chavan sir and another is Gawande madam. When I saw Chavan sir, I told, बघा मुलीचं कार्यक्रमाला कसं आलेत. ग्राउंडमधनं आज डिपार्टमेंटला आलेत कार्यक्रमाला, सायन्सचं कार्यक्रम. This is what the parenthood is. They feel proud when they see their children on the dais, when they are honored. That is what you should feel. Make your parents proud. Give them the chance. They want to see what they have not done. They want their children to do it. Give that opportunity to your parents to become happy when you get honored. So I think it's too late. Thank you. I thank you all the organizers for inviting me and be with you. Thank you. Thank you very much. Thank you, ma'am, to share us valuable information. Now, I invite Ms. Rekha Kulkarni, ma'am, to share their valuable words with us. Good afternoon. Respected dais, Principal Bua sir, Vice Principal Pujari sir, Patil sir, and all my colleagues. मला खूप आनंद होतोय. जसं चव्हाणनं सांगितलं, जोकारेनं सांगितलं, त्याच पद्धतीनं जेव्हा गावंडे मॅडमनी मला सांगितलं की तुम्ही गेस्ट म्हणून याल का मॅडम, तर मी लगेचच सांगितलं की मी येणार आहे. का तर हे माझ्याच डिपार्टमेंटचं फंक्शन आहे. त्यामुळं आपल्याच डिपार्टमेंटला आपण जाणार आणि आपला कॉलेज कॅम्पसमध्ये जाणार, संगमेश्वरमध्ये जाणार, म्हणून मला खूप आनंद झाला आणि मी ही संधी सोडली नाही. तर आत्ता मॅडमनी सांगितलं, ह्या सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण जमलो एकत्र. जे त्या निमित्त झालं ते कशासाठी आलो आपण, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला, बरोबर आहे, आईन्स्टाईन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तर त्यांच्यातले जे गुण होते ते तर तुम्हाला सगळ्यांना मिळतात. गुगलवर सर्च केल्यानंतर, यूट्यूबवर सर्च केल्यानंतर, आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे. पण त्यांची जी हिस्ट्री आहे त्यातल्या काही गोष्टी आपण 1-2 गोष्टी मी शेअर करते. तर क्युरिओसिटी ही खूप महत्त्वाची आहे, बरोबर आहे. मग ही क्युरिओसिटी आपण दाबता कामा नये किंवा ती प्रिप्रेस करता कामा नये. तुमचा अभ्यास असेल किंवा इन जनरल तुम्ही समाजामध्ये जेव्हा वावरता त्यावेळेला असेल किंवा आजूबाजूला काही गोष्टी बघत असाल, इन जनरल टी व्हीवर एखादं न्यूज बघत असाल, टी व्हीवर एखादा प्रोग्रॅम असेल,
तो प्रोग्रॅम बघत असताना किंवा आजूबाजूला आपण ऑब्झर्व करत असताना आपल्या मनात कितीतरी प्रश्न तयार होतात, बरोबर आहे. म्हणून ह्या प्रश्नांचं उत्तर हे आपल्याला मिळवायला पाहिजे, ते त्याच ठिकाणी द्या. आणि आत्ता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपला जो एक आयुष्यातला एम आहे तो एम फिक्स ठेवायला पाहिजे. आणि त्या एमच्या दृष्टीनं आपण जेव्हा वाटचाल करतो त्यावेळेला भरपूर तुम्हाला अडथळे असणार आहेत, भरपूर शंका तयार होणार आहेत. त्या शंकांचं निरसन करून आपला एम जे आहे हे तुम्ही अचीव करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, क्युरियासिटी तर आहेच आहे, प्लस सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट आपण करायला घेतली, 2-4 दिवस केली, पुन्हा सोडून दिलं, पुन्हा नवीन कुणीतरी सांगितलं अरे हे छान आहे त्याच्यापेक्षा, ती गोष्ट आपण करायला घेतो. तिसरा म्हणतो की नाही नाही हे छान आहे त्याच्यापेक्षा. तर तसं नाही आहे. तुम्ही जो काही एम फिक्स कराल त्यात सातत्य ठेवायला पाहिजे आणि ते खूप काही महत्त्वाचं आहे. खूप तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मिळालेल्याच असतील. आणि सगळ्यात आता डिपार्टमेंट मी शेअर करते. तुम्ही जसे स्टुडंट होता तशीच मी ह्या कॉलेजची स्टुडंट आहे. त्याच्यानंतर ह्याच कॉलेजमध्ये टीचर म्हणून जॉईन झाले. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये गावंडे मॅडम आणि आम्ही कलीग्स, ॲज अ गावंडे मॅडम अ स्टुडंट, त्याच्यानंतर आम्ही कलीग्स म्हणून एकत्र काम केलं आणि त्याच मॅडमने मला आज इन्व्हाइट केलं. त्यामुळे त्या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे. तर ॲज अ संगमेश्वरियन, तुम्ही संगमेश्वरियन म्हणून बाहेर पडणार आहात, तर ह्या संगमेश्वरियनला बाहेरच्या जगामध्ये खूप खूप व्हॅल्यू आहे. आणि ह्या संगमेश्वरियनच्या नावाला काही होईल ह्या पद्धतीनं कुणीही वागायचं नाही आहे, लक्षात येते. त्यामुळं तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप छान टीचर्स आहेत. आत्ता हिनं चव्हाणनं सांगितल्याप्रमाणे किंवा जोकारेनं सांगितलेल्या जेवढं मॅक्झिमम फुलामधलं मध आपण जसं गोळा करतो त्या पद्धतीनं जेवढं मॅक्झिमम तुम्हाला नॉलेज टीचर्सकडनं घेता येईल ते मिळवा. कुठलेही प्रश्न विचारायला लाजू नका किंवा आता मी पुन्हा तोच प्रश्न जाऊन पुन्हा टीचर्सना कसा विचार करू असं न मनात बाळगता तुमच्या सगळ्याच डाऊट्स जे आहेत ते टीचर्सकडनं सॉल्व करून घ्या. इन जनरल आणि डिपार्टमेंटच्या वैशिष्ट्य मी सांगतो, फक्त आम्ही टीचिंग करत नव्हतो आणि आताही करत नाही आहेत. बाकी व्हॅल्युएबल्स थिंगसुद्धा खूप डिपार्टमेंटकडनं मिळतात. त्या सगळ्या तुम्ही अचीव करा आणि पुढील आयुष्यात भविष्यात तुम्हाला खूप छान यश मिळो, उत्तुंग यश मिळवा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मॅडमनी बोलून मला इथं संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. Now, I welcome our Honorable Principal Dr. R.P. Bua sir to deliver their speech. गेल्या आठवड्याभरामध्ये मला वाटतं साधारणतः तिसऱ्यांदा तुमच्यासमोर येतो आहे आणि मी गेल्या कार्यक्रमात जसा उल्लेख केला चेहरे पण ओळखीचे झालेत. आता काय कार्यक्रम करतात त्याची ओळख झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आलेल्या माजी विद्यार्थिनी रेखा कुलकर्णी मॅडम, त्यानंतर ज्यांच्याबरोबर 26 वर्ष मी काम केलं, आत्ताच त्यांनी सांगितलं 26 वर्ष कशी निघून गेली कळलं नाही, त्या उषा जमादार मॅडम, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थिनी आणि आजच्या गेस्ट निकिता, त्यानंतर गायत्रीमुळं आज मी सांगू शकतो की आमचे जे चीफ गेस्ट आहेत त्यांचे वडील समोर बसलेले आहेत, अशी नवीन ओळख करून देतो, ते म्हणजे आनंद चव्हाण सर. मुद्दाम मी तो उल्लेख करतो आहे. तसाच शिवानीचाही उल्लेख करतो. तिने उल्लेख करताना सांगितलं की मी फक्त शिवानीच सांगणार आहे. 2016-17चा तिने उल्लेख केला, 17ला नॅक आलेलं होतं. त्यांची आई, त्याही गेस्ट होत्या,
म्हणजे या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे पाटील सर नव्यानं उपप्राचार्य झालेले आणि गावंडे मॅडम. खरं तर गावंडे मॅडम माझ्या आधीच्या म्हणजे माझ्या सिनियर आहेत, त्या कुलकर्णी मॅडमही सिनियर आहेत, त्याही याच कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. म्हणजे ही परंपरा, हा वारसा सातत्यानं ज्याचा उल्लेख मी करतो तो 1-2 पिढ्यांचा नाही 3 पिढ्या जवळजवळ समोर उभ्या आहेत. मी 3ऱ्या पिढीचा उल्लेख मुद्दाम करतो. मगाशी शिवानीने उल्लेख केला ना, फिजिक्स डिपार्टमेंटचा असल्याचा आम्हाला अभिमान आहे, तो सार्थ आहे, निश्चित मानतो. निकिता आहे, गायत्री आहे, समोर माझ्या विद्यार्थी दिसत आहेत, त्यामध्ये खेळाडू पण आहेत, पॉलिटिकल सायन्सचे पण विद्यार्थी आहेत. पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की स्पर्धक म्हणून जे पोस्टर्स बनवले ते पोस्टर्स वर्गामध्ये वाचून दाखवायला BAचे आहे. कुठंतरी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स याच्यामधली दरी कमी करून हे पूल बांधण्याचं काम जे केलं त्याबद्दल गावंडे मॅडम, पाटील सर आणि सर्व सायन्सच्या टीमचं, संयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्या पोस्टर्समध्ये बघा, मनापासून सांगतोय, उगीच बोलायचं म्हणून, आणि आत्ता जमादार मॅडमना म्हणालो बोलायचं सगळं तुम्ही बोलून गेलात. आता रील्स बघून बघून कंटाळलेले एक 10-15 विद्यार्थी आहेत. ती एक संधी मला मिळाली की त्याचाही कंटाळा आला, आता नवीन काहीतरी समोर आला आहे त्याचं जरा ऐकूया, अशी एक संधी असते. त्याचा उल्लेख मॅडमनी केलेला होता. म्हणाला आता मी काय बोलणार, आणि वेळ अशी आहे, भूकही लागायला लागलेली आहे, आणि त्यात सर्वात शेवटी काय बोलतो तोही आर्ट्सचा माणूस आहे, काय करणार. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, माझी जी जडणघडण झाली त्यामध्ये आत्ता ज्या सगळ्या डिपार्टमेंटचा उल्लेख झाला, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स पूर्वीपासून एकत्रच होतं. आत्ता ते ज्याला आपण सोय म्हणतो त्यामुळे वेगवेगळं झालं. कावरा सरांपासूनच्या आठवणी आहेत. आपल्या फिजिक्सचे ते हेड होते, कावरा सर असतील, गिडवीर सर असतील, त्यानंतर प्रामुख्यानं तोडकरी सर असतील, देसाई सर, गोटे सर, त्यापैकी आज गोटे सर येणार होते, काही कामाने ते येऊ शकले नाहीत. हिरतोट सरांचाही उल्लेख आहे, तेही आलेले नाही आहेत. पण या सगळ्यांशी स्नेह जो जुळला तो विद्यार्थी असल्यापासून जुळलेला आहे. आता आता तुम्हालाही लक्षात आलं, संगमेश्वरच्या परंपरेत माझाही थोडासा खारीचा वाटा सांगून घ्यायला संधी मिळाली. मला वाटतं खरं तर प्रत्येकाने आपापल्या मुद्द्यांवरती फोकस केलेला होता. म्हणजे कुठंतरी हे सगळं एकत्र मांडताना मला जे जाणवतं आहे की इतकं सगळं एकत्र करताना कुठंतरी या ज्या भिंती आहेत, जे NEPमध्ये अपेक्षित आहेत, ते त्या विद्यार्थिनींनी तोडलेले आहेत. म्हणजे जमादार मॅडम मगाशी म्हणत होत्या सायन्सवाले ॲटम्स तोडते आहे, जरा काहीतरी वेगळंच वाटतं. ते आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी तोडाफोडीचं काय नेमकं आहे काही कळत नाही, पण त्या ॲटम्सचं महत्त्व जेव्हा कळेल तेव्हा त्याचा अर्थ कळायला लागेल. तिच्या खाली तिने वाक्य लिहिलेलं आहे, ते जवळपास तोंडपाठ झाल्यासारखं झालं. इतके कष्ट करून तिने प्रत्येक पोस्टर वेगळा बनवलेला आहे, आणि कुठंतरी तुमच्याशी ती अटॅचमेंट आहे, ती जोडण्याचा प्रयत्न ती करते आहे. तिने सांगितलं की आर्ट्सवाले रेकॉर्ड्स तोडते आहे, कितीतरी रेकॉर्ड्स तोडलेले आर्ट्सचे आहेत. आता त्याच्यामध्ये मला वाटतं कॅन्टीनमध्ये एक पोस्टर लावू का म्हणून त्यांनी विचारलं होतं. स्कॅन केलं की तुम्हाला पेमेंट करायची सवय आहे, परीक्षा फॉर्म काही जणांनी आत्ता भरलेले असतील. तिने सांगितलं की पहिल्यांदा आम्ही संधी देतो आहे, स्कॅन करा आणि पैसे मिळवा. बरोबर आहे. मला वाटतं इतकं सृजन ज्याला म्हणतात, क्रिएटिव्हिटी, ज्याचा उल्लेख दोन्ही आमच्या माजी विद्यार्थिनींनी केला, ही क्रिएटिव्हिटी काय असते प्रत्येक पोस्टरवर तिने वेगळं केलं. किती दिवस लागले असतील विचार करा. एवढी सगळी क्रिएटिव्हिटी, ही एनर्जी आणि तुमच्यामधला उत्साह, ही संगमेश्वरची शान आहे. आणि निकिता, गायत्री आणि शिवानी, जे शिवानी सोलापूर विद्यापीठ गाजवते, जसं शिवाजी विद्यापीठ तुम्ही दोघी गाजवताय. जे सुरुवातीला निकिताने उल्लेख केला की प्रेझेंटेशनमध्ये आम्ही कमी पडतोय, जरा असं कमी पडतोय म्हणली. ती सिनियर आहे, हुशार होती, बरोबर तिने तो मुद्दा उचलून दिला. गायत्रीने तोच मुद्दा उचलला. परवाच मेन चव्हाण सर बोलत होतो की सोलापूरच्या विद्यार्थिनींनी म्हणजे संगमेश्वरच्या जे प्रेझेंटेशन केलं ते अप्रतिम होतं. हे कौतुक शिवाजी विद्यापीठाच्या हेडनी केलेलं आहे. मला वाटतं यातच त्याची कमतरता त्यांनी भरून काढलेली आहे. अभिमान वाटावा अशी गोष्ट सांगतो. एक कार्यक्रम होता, संगमेश्वरला बक्षीस मिळालं. मी, गावंडे मॅडम, मैत्री मॅडम होत्या, मला वाटतं करजरीकर मॅडमही बरोबर होत्या. अचानक ते ठरलं की त्या बक्षीस समारंभाला जायचं. व्हाईस चान्सलर बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे होते, त्यांच्या हस्तेच बक्षीस दिलं जाणार होतं. आता व्हाईस चान्सलरबरोबर फोटो काढायचा याच्यासारखा दुर्मिळ क्षण नाही, आणि तेही शास्त्रज्ञ आहेत, तुम्हाला माहिती आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एकट्याला तिथं संधी मिळते,
तो बक्षिसाचा जो वितरण समारंभ असतो एकटाच जातो. आपण जरा जाऊन फोटो काढायचा का? आता तुमच्यासारखं आम्हालाही वाटतं ना कधी कधी आमच्याही स्टेटसला ठेवावं, तुमचा थोडासा परिणाम होतो. हे निदान ते तरी बघता येईल काही जणांना स्टेटसमध्ये काय असतं. व्हाईस चान्सलरकडे आम्ही जायला लागलो, शिवानी समोर होती. त्यांनी शिवानीला बोलवलं, ही माझी विद्यार्थिनी आहे. जेव्हा व्हाईस चान्सलर एखाद्या विद्यार्थिनीला ओळखतो, मला वाटतं तिचं कर्तृत्व आणि संगमेश्वरची परंपरा याचा तो गौरव असतो. अगदी थोडक्यात मी ज्याला आपण म्हणतो की त्यातनं मला काय मिळालं ते सांगतोय. तुम्ही काय घ्यायचं ते ऑलरेडी घेतलेलं आहे. शिवानी, निकिता आणि गायत्री तिघं त्याचे मला वाटतं आदर्श उदाहरणच आहेत. सुरुवातीला गावंडे मॅडमने एक शब्द वापरला, धडपडून कार्यक्रम केला. साने गुरुजींचं एक वाक्य आहे, ते अशा उपद्व्यापी मुलांना धडपडणारी मुलं म्हणत होते. काहीतरी वेगळं करायला पाहिजे जे सगळ्यांच्या बोलण्यातनं आलं. आणि मग आईन्स्टाईनचा ज्याचा उल्लेख केल्याशिवाय आजचा कार्यक्रम किंवा मी भाषण माझं पूर्ण करणं योग्य होणार नाही, त्याचंही माझं नातं होतं. जेव्हा STD सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट हा विषय आम्ही आर्ट्सला शिकवायचो, हे आत्ता NEPमध्ये आलं. संगमेश्वरने ही परंपरा कितीतरी वर्षापासून आम्ही विद्यार्थी असल्यापासून सुरू केलेली आहे. सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट हा विषय आर्ट्सला आहे. आता तो आमच्या डिपार्टमेंटने घेतलेला होता. आमचे पूर्वसुरी त्यांनी ते शिकवलं, ते बॅटन आमच्याकडे आला. ते शिकवताना आईन्स्टाईनचा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षतावादाचा सिद्धांत मराठीतनं शिकवायचा होता. असाच वर्ग भरलेला होता. B1 B2ला आम्ही तास घ्यायचो. तेव्हाची एक आठवण फक्त वेदनादायक आहे. 200 विद्यार्थी विदाऊट माईक आम्हाला शिकवता यायचं. आता शिकवू शकतो, समोरची परिस्थिती जरा बदललेली आहे. मुख्य त्यातला भाग होता की आम्हाला जड वाटायला लागलं. सापेक्षतावाद शिकणं अवघड काम आहे, कारण मी STD घेतलेला नव्हता BAला असताना. बेन्नूर सर ज्यांनी आम्हाला राज्यशास्त्र शिकवलं, त्यांनी सांगितलं एकच करायचं, उठायचं, सायन्स डिपार्टमेंटला जायचं, फिजिक्सला, इलेक्ट्रॉनिक्सला, तिथं जाऊन स्पष्टपणे सांगायचं मला यातलं काहीही कळत नाही, तरच तुझ्यात सुधारणा होईल. नाही गेलास, तुलाही शिकवता येणार. तुम्हाला माहिती आहे तू चॅप्टर तो स्किप करणार, विद्यार्थ्यांना जर प्रश्नपत्रिकेत आलं तर मी तुला जबाबदार धरणार. एवढं सगळं सांगितल्यानंतर दुसरा पर्यायच नव्हता. त्या क्षणापासून जी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्सची ओळख झाली आहे आणि जी मैत्री झाली आहे, इतके सगळे सिनियर्स आहेत, ते जीवाभावाचे मित्र. आपण जसं तुम्ही एकमेकांना म्हणता, तुम्ही फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती हाय आणि लाईक करता, पण ते नातं आजही तितकंच कायम आहे. मला वाटतं हा 3-4 पिढ्यांचा वारसा एकत्र जेव्हा येतो तेव्हा असे कार्यक्रम प्रत्यक्षामध्ये येतात. आणि मग त्याला पुढची पिढी, जे पुढची पिढी फार आउटस्पोकन म्हणतात ना, शिवानी थेट तुमच्यावरती हल्लेच करत होते की तुम्हाला माहिती आहे का, सांगा. काही जणांच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो, चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया बऱ्याचशा बोलक्या असतात. मी मगाशी असंच उभारलं होतं थोडंसं. ते मला वाटतं योगायोग असा जुळून आला की सर्वच्या सर्व दीप प्रज्वलन करायची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. गावंडे मॅडम लगेच म्हणाल्या की हा योगायोग उगीच येत नाही, विद्यार्थ्यांना संधी देणारं संगमेश्वर आहे, त्याचं ते प्रतीक आहे. पण मागणं मला आवाज आला, सर जरा थोडंसं बाजूला सरकता का तुम्ही? मी तो रागाने उल्लेख करत नाही आहे. आउटस्पोकन पिढी आहे, स्पष्ट बोलते. हे आमच्यात नव्हतं, तो आमचा दोष होता. बरं त्याच्यात चूक काय ना? पाटील सर म्हणले असं कसं बोलते, काय झालं तुला, नेमकं काय चाललं आहे? त्या कॅमेऱ्यासमोर माझी जर पाठ दिसली तर तो व्हिडिओ तुम्ही बघणार आहे का? मला वाटतं हे कुठंतरी तुमच्या सगळ्या पिढीकडून नवीन शिकायला मिळावं म्हणून मी आलो होतो. तसे कार्यक्रम भरपूर असतात. विद्यापीठाचा कार्यक्रम आहे. जाता जाता सहज मी असं म्हणालो, म्हणजे थोडासा आईन्स्टाईनचा भाग मी सांगितला की कुठंतरी आईन्स्टाईनच्या बाबतीत आम्हाला सांगितलं गेलं. म्हणजे मी वर्गात शिकवलं, 2 विद्यार्थी माझे समोर आहेत, ते सांगू शकतील. आईन्स्टाईन आम्ही आर्ट्सला पण शिकवतो. ते म्हणाले हे काही नवीनच काय, उगीच कार्यक्रमात जरा शोभा वाढावी म्हणून शिकवता का? गांधी शिकवताना आईन्स्टाईनशिवाय आम्ही पुढंच जात नाही. पहिलं वाक्य आमचं असतं, जे आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं, की पृथ्वी तलावावरती महात्मा गांधी नावाचा माणूस होऊन गेला, याच्यावरती पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही. हे वाक्य आहे आईन्स्टाईनचं. आईन्स्टाईननी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की मी सगळ्यात जगात प्रसिद्ध झालो तो अणुबॉम्बच्या शोधामुळं. अणुबॉम्बचा शोध हा संहारक अस्त्र म्हणून हिरोशिमा नागासाकीवरती तेव्हा जे प्रयोग झाले तेव्हा म्हणाला की हे अस्त्र मी राजकारण्यांच्या हातात दिलं आणि माझी ती घोडचूक झाली, मला पश्चाताप होतोय, कारण मानवजातीचा संहार करण्याची नकळतपणे जबाबदारी मग माझ्यावरती येते.
त्यांनी उल्लेख केला होता की असे हजारो अणुबॉम्ब जरी मी तयार केलेले असले किंवा मी करू शकत असलो तरी त्याच्यापेक्षा जास्त ताकद गांधींच्या अहिंसेमध्ये आहे. मला वाटतं आईन्स्टाईनने जे उद्गार काढले तिथून आमच्या आर्ट्सची सुरुवात होते. आज सायन्स किंवा मुख्यतः अल्बर्ट आईन्स्टाईनच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम झाला, कुठंतरी आपण या आर्ट्स सायन्स कॉमर्सच्या भिंती पाडून एकमेकांशी संपर्क करायला लागलेलो आहेत. मला वाटतं हा संपर्क कुठंतरी NEPमध्ये जे अपेक्षित आहे ते ऑलरेडी आपण करतो आहे. म्हणजे जाता जाता मला एकच उल्लेख करावा असं वाटतो, गावंडे मॅडमनी जे शिकवलं तेच प्रत्यक्षात शिवानीच्या वक्तव्यातनं तुम्हाला मिळालं. त्यांना जो वारसा मिळाला तो त्यांच्या आधीच्या पिढीने ज्यांचा उल्लेख मगाशी मी केला, आणि ही संगमेश्वरची परंपरा अशीच कायम राहो. जसं गायत्रीने उल्लेख केला की गेल्या वर्षी मला वाटलं नव्हतं की मला गेस्ट म्हणून बोलवतील, तीच प्रेरणा समोरच्या मुद्दाम मी म्हणणार आहे मुलींमध्ये जास्त आहे. कारण मुलांमध्ये थोडी स्पर्धा लावूया ना आपण, काय हरकत नाही. कोणीतरी जिद्दीने म्हणलं नाही सर मी येऊन दाखवतो. पुढच्या वर्षी आत्ताच आवाहन करतो की कोणीतरी गेस्ट जो असेल, ती परंपरा खूप छान आहे की विद्यार्थ्यांनाच बोलवणं. जाता आता मी शिवानीला मुद्दाम असं सांगेन, आईन्स्टाईनची कथा आहे. आईन्स्टाईन व्याख्यानाला जात होते. मला वाटतं बहुतेक जणांना माहिती आहे माझ्या सहकाऱ्यांना. भाषण ऐकून ऐकून त्यांचा जो ड्रायव्हर होता, ड्रायव्हिंग करणं, ड्रायव्हिंगमध्ये शिवानी फार निष्णात आहे, मी ते अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो. मी ड्रायव्हर नाही म्हणालो, मी ड्रायव्हिंग म्हणालो. ड्राईव्ह करणं फिजिक्समध्ये फार वेगळा अर्थ आहे. ती ड्राईव्ह करते, कोणालाही करू शकते, हा त्यातला भाग आहे. वाईस चान्सलरसुद्धा त्यांच्याबरोबर बसतात हे मला कल्पना आहे. आईन्स्टाईनचा ड्रायव्हर एक दिवशी सहज आईन्स्टाईननी प्रयोग केला, तू जाऊन भाषण कर. ऐकून ऐकून त्याला सगळं माहीत झालेलं होतं, E=mc² वगैरे. जसं मला ऐकून ऐकून माहीत झाल्याचं मी दाखवतो, कळत काहीच नाही, तसं प्रत्यक्षामध्ये तो ड्रायव्हर जाऊन भाषण करायला लागला. इतकं अस्खलित भाषण केलं त्याच्यात, आणि आईन्स्टाईनमध्ये साम्य होतं चेहऱ्यामध्ये. लोकांना वाटलं की आईन्स्टाईन, पण एकाला शंका आली, शास्त्रज्ञ होता, तो म्हणाला याची परीक्षाच घेऊ. त्यांनी प्रश्न विचारला जो आईन्स्टाईननाच उत्तर देता आलं असतं. त्यांनी उत्तर दिलं, म्हणजे प्रश्न विचारला अतिशय अवघड होता. ड्रायव्हर गडबडेल आणि सगळं उघड केलं येईल. ड्रायव्हरनी सांगितलं, कारण तो आईन्स्टाईनच्या रूपात होता, तू किती सोपा विचारला, हे तर माझा ड्रायव्हर पण उत्तर देऊ शकेल, जा बसला विचारून घे. शिवानी एकच सांगू शकेन की तू अभिमानानं म्हणाली, त्याचा अभिमान मला पण आहे. पण आज या आईन्स्टाईननी ड्रायव्हिंग करणाऱ्याला पुढं आणलं म्हणून तर आपल्याला प्रत्यक्षामध्ये हे सगळा समारंभ अनुभवायला मिळाला. तर सगळ्यांना मी मनापासून त्या परंपरेला वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Now, I call upon the dais to Jaya Sheikh to deliver the vote of thanks. Thank you, Sujal, for inviting me. Dear esteemed guests, respected teachers, and my dear friends, I stand before you today filled with the gratitude and appreciation. We bring this momentous occasion. I would like to take a moment to express our heartfelt thanks to each and every one of you for your presence here today. I extend my feelings of gratitude to our chief guest, Dr. Usha Jamadar Madam, retired Associate Professor of English Department. Miss Rekha Kulkarni Madam, retired in charge Vocational Electronics. Miss Shivani Ma'am and Miss Nikita Jokare, MSc second year, Shivaji University, Kolhapur. Miss Gayatri Chavan, MSc first year, Shivaji University, Kolhapur. We are honorable that you joined us, share your valuable insight with our community. I thank Principal Dr. R.P. Bua sir. We are honorable to have you share your valuable insight with our community. I would also like to express special thanks to our Vice Principal Dr. S.S. Patil sir for your unwavering support and guidance. I also wish to thank our head of departments, all HODs, for your support and valuable guidance. Special thanks to our amazing teachers for making our science festival success. Your dedication, guidance, and enthusiasm inspire to us explore wonders of science. Last but not the least,
I thank our students for your enthusiasm and energy which makes our institution shine. Which I am proud of you. I wish each and every one of you success. Look forward to see the incredible things you are sure to achieve. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. तर आता आपण आपल्या इव्हेंटसाठी सुरुवात करणार आहोत. तर सर्व जजेस आणि डायसला विनंती आहे की तुम्ही समोर बसून घेऊ शकता.